श्री स्वामी समर्थ भाग 1. प्रकट होणे. स्वामी समर्थ हे दत्तावर मानले जातात. त्यांचे प्रकट स्थान गूढ आहे. हे पण अनेक ठिकाणी भ्रमण करून अखेरसी अक्कलकोट येथे स्थिरावले. भाग 2. दिगंबर वेश. ते नेहमी दिगंबर अवस्थेत साध्या रूपात राहायचे आणि त्यांचा तेजस्वी चेहरा भक्त आकर्षित करायचा. भाग 3. अक्कलकोट मध्ये आगमन. स्वामी अक्कलकोटमध्ये येथे आले आणि तिथेच त्यांनी आपले मुख कार्य सुरू केले. भाग 4. भक्ताचे उद्धार. अनेक दुःखी, गरीब आणि आजारी लोकांना त्यांची कृपा दृष्टीने वाचवले. भाग 5. चमत्काराची सुरुवात. रोगमुक्ती, संकटातून सुटका, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणे अशा अनेक लीलांची सुरुवात झाली. भाग 6. राजे आणि दरबारी. स्थानिक राजे आणि अधिकारीही त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. भाग 7. अन्नदान. स्वामींनी अनेकदा अन्नदान केले. भुकेल्याला अन्न देणे हीच सेवा असा त्यांचा संदेश होता. भाग 8. श्रद्धा आणि सबुरी. ते भक्तांना श्रद्धा आणि संयम ठेवण्याचा उपदेश करत. भाग 9. रोग निवारण. असाध्य रोगाची ग्रस्त लोक त्यांच्या आशीर्वादाने बरे झाले. भाग 10. संकट मोचन. अनेक कुटुंबाचे मोठे संकट त्यांनी दूर केले. भाग 11. भक्तावरील राग. कधी कधी ते भक्तावर रागवत पण तोही त्याच्या कल्याणासाठी असे. भाग 12. दत्तावर म्हणून ओळखला. लोक त्यांना श्री दत्तात्रेय याचा अवतार मानू लागले. भाग 13. नामस्मरणाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ या नाम जपाने संकट दूर होते असे त्यांनी सांगितले. भाग 14. साधी जीवनशैली. ते कोणत्याही शिकाव्याशिवाय साधेपणाने जगले. भाग 15. गरिबावरून कृपा. गरीब व पीडितावर त्यांचे विशेष कृपादृष्टी होते. भाग 16. भक्ताची परीक्षा. कधी कधी भक्तावर श्रद्धा तपासण्यासाठी कठोर वागायचे. भाग 17. चमत्कारी दर्शन. अनेकांना स्वामींनी स्वप्न प्रत्यक्ष दर्शन झाले. भाग 18. गुरुभक्ती. गुरुसेवा व गुरुभक्तीचे महत्त्व त्यांनी सांगितले. भाग 19. साधू संतांचा सन्मान. ते इतर संतांची सन्मान करिता. भाग 20. लोककल्याण. त्यांचे जीवन लोकांच्या कल्याणासाठी समर्पित होते. भाग 21. ब्रह्मज्ञान उपदेश. काही भक्तांना त्यांनी आध्यात्मिक ज्ञान दिले. भाग 22. निर्भयता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा दिलासा आजही प्रसिद्ध आहे. भाग 23. समाधीपूर्वी संकेत. समाधी होण्यापूर्वी त्यांनी काही संकेत दिले होते. भाग 24. समाधी. इसवी सन 1878 साली त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. भाग 25. आजचेही महत्त्व. आजही अक्कलकोट येथे त्यांचे मंदिर आहे आणि लाखो भक्त दर्शनासाठी येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.